भिवंडीतल्या मुंबई नाशिक महामार्गावर ओवली गावाजवळ कंटेनर उलटून अपघात झालाय। कंटेनरचं स्टीअरिंग लॉक झाल्यामुळे नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला। या कंटेनरमध्ये काच बनवण्यासाठी लागणारी पावडर होती। अपघातानंतर ही सर्व पावडर रस्त्यावर सांडली आहे। त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग काही काळ ठप्प झाला होता। कंटेनरला बाजूला करून एका मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, नेमका कसा झाला हा अपघात आणि आता सध्या या मार्गावरची वाहतूक कशी सुरू आहे? नक्कीच खूप मोठा अपघात होता। जवळपास 1.5 ते 2 तास हा मार्ग ठप्प होता। जी ट्रक आहे, ट्रकची स्टीअरिंग लॉक झाल्यामुळे ट्रक पलटी झाला आणि पलटी झाल्यामुळे पूर्ण त्यातलं जे सामान होतं, काचेला लागणारी पावडर ही पूर्ण रस्त्यावर पसरली आणि केमिकल पावडर होती। त्यामुळे दोन्हीकडच्या जी वाहतूक ठप्प झाली होती। परंतु सुदैवाची गोष्ट अशी आहे का कोणी जखमी झालं नाहीये आणि चांगली गोष्ट अशी आहे का जो ट्रक आहे त्याला बाजूला काढण्यात आता यश आलेलं आहे आणि मार्ग खुला करण्यात आलेला आहे। ती जी सफेद पावडर आहे, केमिकल पावडर, तिला बाजू करण्याचं काम आता फायर ब्रिगेड करत आहे। एकंदरीतच ही जी वाहतूक ठप्प झाली होती ती पूर्ण आता सुरळीत झाली असं आपण बोलू शकतो। हेमाली, धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।